नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय्य तृतीयेची संपूर्ण माहिती सांगणार आहे। अक्षय्य तृतीयेचा सण कशा पद्धतीने साजरा करावा, या दिवशी काय करावं, काय करू नये, पितरांची पूजा कशी करावी, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल। तेव्हा तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव मातृदेवो भव, कारण हा दिवस पितरांना देखील समर्पित आहे। किंवा तुम्ही याऐवजी माता लक्ष्मीचं नामस्मरण करण्यासाठी किंवा तिचं ध्यान करण्यासाठी म्हणून जय माता दी असंही लिहू शकतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेचा दिवस आपण सर्वजण अक्षय्य तृतीया म्हणून साजरा करत असतो। सणाप्रमाणे हा दिवस असतो। 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त म्हणून हा दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो। तर मग या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पूर्ण दिवसच शुभ असल्यामुळे अनेक धार्मिक कार्य या दिवशी केली जातात। तर यंदा म्हणजे 2026 या वर्षामध्ये 19 एप्रिल 2026 रोजी रविवारच्या दिवशी अक्षय्य तृतीया आलेली आहे। तर मग या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून म्हणजे कधी तर सूर्योदयाच्या आत आपली अंघोळ झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लवकर उठायचं आहे। या दिवशी आपल्याला उपवास सुद्धा धरायचा असतो, म्हणजे ज्यांना ज्यांना आपल्या पितरांच्या नावाने पान ठेवायचं असतं तर मग समजा एखाद्याचे आजोबा असतील तर मग त्यांच्या मुलांनी उपवास धरायचा असतो आणि सुनेने सुद्धा उपवास धरायचा असतो। अशा पद्धतीने उपवास करायचा आणि जोपर्यंत आपण त्यांना पान ठेवत नाही, त्यांचं जो काही मानपान असतो, नैवेद्य असतो तो ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच खायचं नसतं। पाणी आपण पिऊ शकतो पण आपल्याला काहीच खायचं नसतं। तर साधारणतः दुपारची वेळ होते। तर मग अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत आपला तो उपवास होऊन जाईल। लवकर उठून आपली जी काही स्वच्छतेची कामं असतात किंवा अंघोळ वगैरे असते ते सगळं आपण आटोपून घ्यायचं आणि सूर्य उगवला की पूर्वेकडे तोंड करून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं। ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणत। तर त्यासाठी काय करायचं, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, पाण्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता आणि थोडासा गूळ हे सगळं टाकायचं आणि आपण सूर्याच्या किरणांकडे पाहत पाहत एका सरळ रेषेमध्ये ते पाणी पडलं पाहिजे अशा पद्धतीने सूर्यदेवांना अर्घ्य देऊन घ्यायचं। म्हणजेच काय, दिवसाची सुरुवात आपण सूर्यनारायणांच्या ध्यानाने किंवा त्यांची पूजा करण्याने करायची असते। आणि त्याच्यानंतर लगेचच काय करायचं, हा दिवस पितरांना समर्पित आहे तर दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते। तर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना सुद्धा अर्घ्य द्यायचं। तर याला वेगळा शब्द काय आहे धार्मिक भाषेमध्ये, पितरांच्या नावाने तर्पण करणं। तर तर्पणचाही अर्थ तोच होतो की अर्घ्य देणं। मग आपण काय करायचं, पुन्हा एकदा त्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं चंदन टाकायचं, अक्षता टाकायच्या आणि थोडीशी साखर आणि पांढरं फूल असेल तर ते टाकायचं, नसेल तर फक्त अक्षता चंदन एवढं टाकलं किंवा थोडीशी साखर टाकली तरी पण चालतं। मग दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृभ्यो नमः किंवा पितृदेवो भव मातृदेवो भव असं म्हणत म्हणत पितरांच्या नावाने अर्घ्य देऊन घ्यायचं आणि पितरांना मनोभावे नमस्कार करायचा। तुम्ही महिला असाल तर तुम्ही पितरांच्या नावाने कसं तर्पण करू शकतात, तर याचीही एक पद्धत आहे। तर ती अशी असते की आपण तुळशीला पाणी घालताना डायरेक्ट ते तांब्याने ओतायचं नाही, तर ओंजळीने पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं। पण यावेळेस काय झालेलं आहे, ऐन अक्षय्य तृतीया जी आहे ती रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि रविवारच्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालत नाही। त्यामुळे मग तुम्ही महिला असाल तर मी तुम्हाला आधी जी पद्धत सांगितली ना की दक्षिण दिशेला तोंड करून आपण पितरांना अर्घ्य देऊ शकतो, त्यांच्या नावाने तर्पण करू शकतो, तर ती पद्धत तुम्ही अवलंबू शकतात। याच्यानंतर काय करायचं, आपल्या दारासमोर आपल्याला एक रांगोळी काढून घ्यायची आहे। तर या दिवशी रांगोळी काढताना आवर्जून काय करायचं माहिती आहे का, तर आपली जी पांढरी रांगोळी असते ना तर तिच्यामध्ये आपण थोडंसं पीठ मिसळायचं। मग ते गव्हाचं असू शकतं, बाजरीचं असू शकतं, ज्वारीचं असू शकतं, जे पीठ तुमच्याकडे असेल ना तर ते थोडंसं पीठ त्या रांगोळीमध्ये मिसळायचं आणि त्या रांगोळीने आपण आपल्या दारासमोर आपल्या तुळशीसमोर रांगोळी काढायची। देवघराच्या समोर काढली तरीही चालेल।
आणि तुम्ही पांढऱ्याच रांगोळीमध्ये नाही तर रंगीत रांगोळीमध्ये जरी ते पीठ मिसळलं ना तरी पण काही हरकत नाही. आणि रांगोळी काढताना त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे रंगसुद्धा भरू शकतात. म्हणजे पीठ मिसळायचं आहे तर मग पांढऱ्याच रांगोळीचा या दिवशी वापर करायचा का असं नाही. तर तुम्ही रंगीत रांगोळीसुद्धा नक्कीच रांगोळीमध्ये रंग भरण्यासाठी वापरू शकतात. पण पीठ मिसळण्याचं कारण काय आहे की पूर्वीच्या काळी अशी रांगोळी नव्हती, म्हणजे जी दगडांची होती ना, तर त्याच्या अगोदर काय करायचं, तांदळाचं पीठ वापरून ते लोक रांगोळी काढायचे. आणि जे काही जमिनीवर फिरणारे जीवजंतू असतात, मुंग्या असतात, मुंगळे असतात किंवा अन्यही कीटक असतात, तर त्यांना ते अन्न आपण अर्पण करतोय किंवा त्यांना पण आपण संतुष्ट करतोय या अर्थाने ती रांगोळी काढली जायची, पिठाची रांगोळी. तर आता आपल्याकडे हळूहळू ज्यानंतर दगडांपासून खड्यांपासून ज्या रांगोळ्या तयार झालेल्या आहेत, तर मग त्या रांगोळीमध्ये जरी आपण थोडंसं पीठ मिसळलं तर जे जीवजंतू असतात त्यांना आपण संतुष्ट केलं असा त्याचा अर्थ होतो. तर नक्की तुम्ही या दिवशी या गोष्टी करा, कारण दानधर्म हा कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. मग तो फक्त माणसांनाच केला पाहिजे असं नाही, आपण मुक्या प्राण्यांना, जीवजंतूंना देखील दानधर्म करू शकतो. आणि त्याच्यामुळे देखील आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होतात किंवा हे जे मुके जीव असतात ना त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि हा आशीर्वाद पुण्यरूपी आपल्याला कायमस्वरूपी कामात येतो. आणि अक्षय्य तृतीया म्हणजे काय, अक्षय्य याचा अर्थ काय होतो, न संपणारा किंवा ज्याचा कधीही क्षय होत नाही असा. आणि या दिवशी आपण जे काही पुण्यकर्म करतो, जे काही दानधर्म करतो, त्यापासून आपल्याला जे काही आशीर्वाद मिळतात तर त्याचं पुण्य जे आहे ते न संपणारं, म्हणजे अक्षय्य, कायमस्वरूपी टिकून राहतं. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं. याशिवाय या दिवशी आपण ज्या काही पूजा अर्चा करतो देवांच्या किंवा जी काही खरेदी करतो, मग ती सोन्या चांदीची असो किंवा काही उपयोगी गोष्टींची असो, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हेस्ट करू, ज्या चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये आपण आपलं काही देऊ, तर त्या नक्कीच पुण्याच्या रूपामध्ये किंवा एक चांगले त्याचे आशीर्वाद आहेत ना त्या रूपामध्ये आपल्याला कामात येतात. तर मग मी तुम्हाला सूर्याला अर्घ्य देण्याच्या बाबतीत सांगितलं, तुळशीच्या पूजेबाबत सांगितलं, रांगोळी काढण्याच्या बाबत सांगितलं. त्याच्यानंतर हे सांगते की आपण या दिवशी देवपूजा कशी करायची. तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती असतील किंवा टाक असतील, काही मूर्ती काही टाक असंही असू शकतं. तर मग आवर्जून या दिवशी चांगल्या पद्धतीने ते सर्व टाक मूर्ती एका भांड्यात काढून त्या सर्वांना स्नान घालून घ्या. आणि आपला देव्हारा जो असेल ना तर तोही स्वच्छ करून घ्या. आता काहींकडे काय पद्धत असते की पित्रांचा टाक ते कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही, फक्त पित्रांचं काही आलं, म्हणजे पित्रांच्या संदर्भात काही सणवार आले किंवा काही तिथी आली तरच ते वर काढतात आणि काही जण कायमस्वरूपी ठेवतात. खरं तर कायमस्वरूपी जरी तुम्ही पित्रांचा टाक देवघरामध्ये ठेवला तर काहीच अडचण नाही, पण याच्यावर काय होतं, मतभेद होतात. काहींना वाटतं ठेवू नये, काही जण म्हणतात की ठेवला तरी चालतो. तर आमच्याकडे असतो, कायमस्वरूपीच आहे देवघरामध्ये, काही अडचण येत नाही. पण आता मानाल तसं आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत आहे, जसं तुम्ही पाळतात, जसं तुम्ही मानतात त्या पद्धतीने करा. तर पित्रांच्या टाकांनासुद्धा आवर्जून या दिवशी स्नान घाला. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमच्या पित्रांचे फोटो असतील तर तेही तुम्ही स्वच्छ पुसून एका आसनावर ठेवू शकतात. मग पाट असेल, चौरंग असेल, खुर्ची असेल किंवा टेबल असेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकतात. त्यांच्या फोटोला माळ घाला, तिथे तुम्ही दिवा लावा, अगरबत्ती लावा, तर या गोष्टी करू शकतात. देवपूजासुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करून घ्या. खूप काही म्हणजे तुम्हाला मोठी पूजा घालायची आहे असं काही नाही, पण तुम्ही एक पूजा जी आहे ती रेग्युलर करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर देवी देवतांना या दिवशी चंदनाचा गंध लावा. ज्या देवी असतील त्यांना हळदी कुंकू लावलं तरीही चालतं. आता आपल्याला नैवेद्य ठेवण्याच्या आधी पूजा मांडून घ्यायची आहे. ती कशी मांडायची तेही मी तुम्हाला सांगते. तर आपण काय करायचं, या दिवशी मातीचं भांडं खरेदी करायचं आहे. जर तुम्ही ते आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधी खरेदी केलेलं असेल तरी पण काही अडचण नाही. तर मातीचं भांडं म्हणजे आपल्याला काय खरेदी करायचं आहे, तर आपल्याला करा आणि केळी हे खरेदी करायचं आहे. आपल्या घरातील हयात नसलेल्या पुरुष व्यक्तीच्या नावाने जर आपण ती पूजा करणार असू तर त्यासाठी मातीचा करा लागतो. करा म्हणजे काय, मातीचं एक छोटंसं मडकं किंवा मातीचा तांब्या त्याला आपण म्हणू शकतो. त्याला या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने करा असं म्हटलं जातं. आणि आपल्या घरातील हयात नसलेल्या स्त्रीच्या नावाने जेव्हा आपण ही पूजा करतो तर तिच्यासाठी मातीची केळी घेतली जाते, म्हणजे तिच्या नावाने मातीची केळी अर्थात मातीची कळशी पूजली जाते, जी कऱ्यापेक्षा मोठी असते. आता तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये स्टीलची कळशी असेल ना तर तशीच आपल्याला मातीची कळशी खरेदी करून आणायची असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून आपल्याला तिची पूजा करायची असते. आता समजा आपल्याला आपल्या घरातील
हयात नसलेल्या पुरुष व्यक्तीच्या नावाने आणि स्त्रीच्या नावाने सुद्धा ही पूजा करायची असेल तर मग अशा घरी आपल्याला करा आणि केळी हे दोन्ही आणावं लागेल. जर ते दोघे पती पत्नी असतील तर मग काय करायचं, ती पूजा मांडताना एक पाट घेऊन त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून आपल्याला खाली थोडेसे तांदूळ किंवा काहीतरी धान्य ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर आपण परात ठेवायची. म्हणजे जे काही पाणी पाझरतं ना त्याने खाली ओलं होणार नाही, ते त्या परातीतच पाझरेल. मग आपण ती केळी खाली ठेवायची आणि त्याच्यावर तो करा ठेवायचा, म्हणजे केळीवर तो करा ठेवायचा आणि मग त्यांची पूजा करायची. आणि जर ते हयात नसलेले व्यक्ती पती पत्नी नसतील, म्हणजे त्यांचं नातं वेगळं असेल, म्हणजे हयात नसलेली स्त्री ती वेगळी होती आणि हयात नसलेले पुरुष हे वेगळे होते, तर करा आणि केळी शेजारी शेजारी ठेवून तुम्ही ती पूजा केली तरीही चालतं. जेव्हा ते पती पत्नी म्हणून असतात ना, पण ते आता हयात नाहीत म्हणून आपण त्यांची अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पूजा करतोय, तर मग केळी खाली करावर अशा पद्धतीने ठेवून पूजा केली जाते. बरेच जण त्या करा केळीवर आंबा किंवा खरबूज असेल किंवा लाल भोपळा असेल हे देखील ठेवतात, किंवा मग काही जण फक्त पाणी भरून आणि त्या करा केळीला चंदनाचा वगैरे गंध लावून त्यांची पूजा करतात. तर तुमच्याकडे यापैकी जी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही करा पूजा. आणि जर तुम्हाला माहितीच नाही आहे म्हणून तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय, त्यातून तुम्हाला नवीन माहिती कळते, तर तुम्ही करा केळी फक्त पाण्याने भरूनसुद्धा पूजू शकतात, किंवा मग त्याच्यावर तुम्हाला आंबा ठेवून पूजा करायची असेल, खरबूज ठेवून पूजा करायची असेल, लाल भोपळा ठेवून पूजा करायची असेल तर तशी पूजा केली तरीही चालतं. आता हयात नसलेली स्त्री जिच्या नावाने आपण केळी पूजतोय ती जर सवाष्ण म्हणून गेलेली असेल तर त्या केळीला आपण हळदी कुंकूसुद्धा लावू शकतो. आणि पुरुष म्हणून आपण जो करा पूजतो म्हणजे मातीचा तांब्या पूजतो तर त्याला फक्त चंदनाचा गंध लावला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने ही पूजा असते. आणि जर आपल्याला देवपूजेमध्ये अजून काही करायचं असेल, म्हणजे माता लक्ष्मीची एक साग्र संगीत पूजा करायची असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला आपण या दिवशी पंचामृताने स्नान घालून घ्यायचं. आणि माता लक्ष्मीची जी पूजा आहे ना ती आपण जर तिच्या पतीसह म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंसह केली तर ती अतिशय सार्थ ठरते. म्हणजे जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान श्रीहरी विष्णू आणि जिथे भगवान श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी असतेच. तर मग आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा डायरेक्ट आपल्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण स्नान घालून घ्यायचं. एकत्रित असेल मूर्ती माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू तर तसंही तुम्ही एकत्रित ते स्नान घालून घेऊ शकता, किंवा माता लक्ष्मीची मूर्ती वेगळी असेल तर सेपरेट देखील स्नान घालून घेऊ शकतात. आणि या पूजेच्या शेजारीच तुम्ही ती पूजा मांडणी केली करा केळीच्या शेजारी तरी पण चालणार आहे. तर मग देवीवर आपण या दिवशी कुंकुमार्चन करू शकतो. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची माळा किंवा तुळशीची पानं अर्पण करायची. यासोबतच आपण एक मातीचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे, अखंड तांदूळ आपल्याला भरायचे असतात. आणि या तांदळावर सर्वप्रथम हळदी कुंकू वाहायचं. आणि त्याच्यानंतर आपण आपल्याकडे जर काही सोन्याचा दागिना असेल, म्हणजे या दिवशी तो खरेदी केलेला असलाच पाहिजे असं काही नाही, आपल्याकडे असतं ना थोडंफार सोनं आपल्या घरामध्ये, तर एखादा सोन्याचा दागिना त्या तांदळावर ठेवायचा. अंगठी असेल, नथ असेल किंवा मंगळसूत्र्यामधलं काही असेल तर तेही आपण ठेवून पूजू शकतो एक धनाचं स्वरूप म्हणून. किंवा नसेलच तर चांदीचा शिक्का असेल किंवा आपलं एखादं 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं किंवा अगदी 1 रुपयाचं नाणं जरी तुम्ही त्याच्यावर ठेवून पूजलं तरी पण चालतं. म्हणजे कवडी, सोन्याचा दागिना आणि 1 रुपयाचं नाणं यापैकी काहीतरी तुम्ही ठेवून ते पूजू शकतात. आणि यालाच आपण तिथे माता लक्ष्मीचं स्वरूप मानून त्याची पूजा करायची असते. त्याचबरोबर आपल्याला हे जे आपण भरून ठेवलेलं असतं ना मातीचं भांडं, म्हणजे करा केळी यापैकी जे असेल तर ते भांडं आपल्याला कुणाला तरी दान करायचं असतं, गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना म्हणा. म्हणजे पाण्यासह त्या मातीच्या भांड्यासह आपल्याला ते दान करायचं असतं. आणि त्याच्यावर आपण समजा फळ ठेवलेलं असेल, खरबूज, आंबा किंवा जो आपण भाजीचा असतो ना लाल भोपळा, तर तोही बरेच जण ठेवून पूजा करतात. म्हणजे पितरांच्या संबंधित काही कार्य आपण जेव्हा करतो, पूजा अर्चा करतो, तर त्याच्यामध्ये भोपळा, रामफळ, त्याच्यामध्ये परत अजून खरबूज, आंबा किंवा सीझनल म्हणजे ऋतुमानानुसार जी फळं उपलब्ध असतात ना तर त्याचा समावेश होतो. म्हणजे यापैकी आपण कोणत्याही एका फळाचं किंवा यापैकी मी तुम्हाला जी भाजी सांगितली लाल भोपळा तर तिचं दान आपण करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण गरजू व्यक्तींना दान करून दिल्यात तरीही चालतं. किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही ते पाण्याने भरलेले मातीचे भांडे असतात तर ते अशा ठिकाणी ठेवून द्या. पूजा अर्चा झाल्यावर
दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी. आता प्रश्न तर येईलच की पूजा कधी उचलायची. तर पूजा तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी देखील उचलू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी उचलली तरीही चालेल आणि मग तेव्हा तो दानधर्म केला तरीही चालेल. पण मग आपल्याला अक्षय्य तृतीयेचाच दिवस सत्कारणी लावायचा आहे. समजा आपण गरजू व्यक्तींना ते पाण्याने भरलेलं मातीचं भांडं म्हणजे कराकिळी दान करणार असू, फळं वगैरे दान करणार असू किंवा साखर, तांदूळ, डाळी या गोष्टीसुद्धा या दिवशी दान केल्या जातात. तर तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्या करा. आणि जर तुम्हाला म्हणजे गरजू व्यक्तींव्यतिरिक्त इतर कुठे ते दान करायचं असेल किंवा ते कशा पद्धतीने करायचं हे सांगायचं झालं तर तुम्ही जिथे बाग असतो म्हणजे ज्याला आपण पार्क म्हणतो, गार्डन म्हणतो, बागबगीचा की जिथे पक्षी येतात, प्राणी येतात, तर अशा ठिकाणी झाडाखाली तुम्ही ते पाण्याने भरलेलं मातीचं भांडं ठेवून दिलं तरीही चालेल. म्हणजे पशुपक्ष्यांना आपण ते पाण्याचं दान केलं हा तो अर्थ होतो. किंवा तुम्ही तेच तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा तुमच्या घराच्या समोर आसपास कुठेतरी झाडं आहेत जिथे पशुपक्षी पाणी प्यायला येऊ शकतात. आता प्रखर उन्हाळा चालू आहे तर वैशाख महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत किंवा काही जण चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत असं पाण्याचं दान करत असतात. तर काही ठिकाणी पाणपोई उभारली जाते, काही ठिकाणी असं मग पशुपक्ष्यांना मातीच्या भांड्यात म्हणा किंवा आपल्याकडे आपण एखादं स्वयंपाकाचं भांडं आता वापरत नाही तर अशा भांड्यांमध्ये पाणी, थोडंफार धान्य भरून ठेवण्याची पद्धत आहे. एक प्रकारे पुण्य कमवण्यासाठीच या गोष्टी केल्या जातात. आणि जसं आपल्याला वारंवार तहान लागते, उन्हाळा म्हटला की आपल्याला तो असह्य करणारा ठरतो, आपल्याला कसा त्रास होतो, तसं आपण समोरच्याचं म्हणजे ज्याला बोलता येत नाही, ज्याला वाचा नाही, त्याचंही मन जाणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. तर त्यामुळे या गोष्टी करायच्या असतात. तर अशा पद्धतीने ही अक्षय्य तृतीयेची पूजा असते. आता अशी एक रीत पाळली जाते की जोपर्यंत अक्षय्य तृतीयेला किंवा काही जण गुढीपाडव्यापर्यंत ही रीत पाळता की आपण आपल्या पितरांना जोपर्यंत आमरसाचा नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपण आंबा खायचा नसतो. तर मग काही जण ही रीत पाळतात. तुमच्यापैकी कोण कोण हे पाळतं मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आमच्याकडे सुद्धा असं असतं की अक्षय्य तृतीयेला आंबारस केला जातो, आमरस केला जातो आणि आमरसाचा नैवेद्य जोपर्यंत पितरांना दाखवला जात नाही किंवा ती आगरी पिळली जात नाही तोपर्यंत आंबा खायचा नाही. आणि एकदा की पितरांचा नैवेद्य दाखवून झाला की आपण ते आमरसाचं जेवण जेवू शकतो. म्हणजे आमच्याकडे या दिवशी आमरस, पुरणपोळी हाच बेत असतो. तर बघा मंडळी, या दिवशी पितरांच्या नावाने होम देखील केला जातो किंवा पितरांच्या नावाने आगरी देखील टाकली जाते. तर ती कशा पद्धतीने टाकली जाते तेही मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला फक्त होम करायचा असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. एक गोवरीचा तुकडा घ्यायचा, तिचा विस्तव करून घ्यायचा म्हणजे ती गोवरी पेटवायची, तिचा विस्तव होऊ द्यायचा आणि त्या विस्तवावर आपल्याला गूळ, तूप हे पदार्थ टाकायचे असतात. जणू काही तो जो धूर आहे तो पितरांपर्यंत पोहोचतोय या अर्थाने. आणि आगरी कशी टाकली जाते तर तीही सेम याच पद्धतीने असते. थोडासा बदल काय असतो की गोवरीचा विस्तव तयार करून घ्यायचा एका भांड्यामध्ये आणि त्या विस्तवावर आपल्याला आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे पितरांच्या नावाने तर ते पदार्थ असतात ना त्यातले थोडे थोडे पदार्थ घेऊन त्या विस्तवावर ठेवायचे असतात. म्हणजे भात असेल, पुरणपोळी असेल, कुरडई, भजी हे जे काही आपण बनवतो किंवा कटाची आमटी हे सगळं त्या विस्तवावर थोडं थोडं ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, आपण त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि आंबा पिळायचा. म्हणजे पितरांना आपण आमरस पुरणपोळीचं जेवण खाऊ घातलं असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या विस्तवाच्या कडेने म्हणजे त्या आगरीच्या कडेने पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा आणि पितरांचं एक प्रकारे आपण त्यानिमित्ताने स्मरण करायचं. आणि अशी पितरांच्या नावाने आगरी टाकण्याची पद्धत आहे. भागानुसार ही पद्धत वेगवेगळी सुद्धा असू शकते किंवा काही भागांमध्ये ही पद्धत नसेल सुद्धा. तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का किंवा यापेक्षा वेगळं तुम्ही काय करतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. आपण अक्षय्य तृतीयेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हेही कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.